Class 9th Subject English 1.4 The Story of the Tea. Hello friends, can you name the most widely consumed beverage in the world after water? मित्र हो, जगामध्ये पाण्यानंतर सगळ्यात जास्त वापरलं जाणारं पेय कोणते तुम्हाला माहिती आहे का? Perhaps many of you have guessed the answer. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचा अंदाजही मानला असेल. होय, टी, चहा. चला तर मग आज आपल्याला या चहाच्याच गोष्टीबद्दल शिकायचंय. द स्टोरी ऑफ द टी. द फ्रेश अरोमॅटिक ब्रू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. केक ताजं तवानं फ्रेश बनवणारं जे पेय आहे की ज्याच्या साह्याने अनेकांना आपल्या दिवसाची सुरुवात करावी वाटते. इट हॅज रिफ्रेशिंग एस्ट्रिंजंट फ्लेवर. मित्र, चहाला एक रिफ्रेश करणारी स्वाद असतो, एस्ट्रिंजंट स्वाद असतो. एस्ट्रिंजंट म्हणजे शार्प, कडक अशा स्वरूपाचा स्वाद असतो. इट इज ऍक्च्युअली मेड बाय ब्रुईंग. चहा जो आहे तो ब्रुईंग करून बनवला जातो. व्हॉट इज ऍक्च्युअली ब्रू? सी इन टू द लेसन. ब्रुईंग मीन्स बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर द लीव्स अँड शूट्स ऑफ द प्लांट. बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर, झाडाची पानं किंवा कोंब हे उकळणाऱ्या पाण्यामध्ये मिक्स करून चहा बनवला जातो. The botanical name of the tea is Camellia sinensis. चहाचं जीवशास्त्रीय नाव आहे कॅमेलिया सिनेन्सिस. जो चहा मित्र मार्केटमध्ये आपल्याला भेटतो तो पॅक केलेला चहा असतो. पण तो पॅक केलेला चहा बनण्यापूर्वी पहा पुस्तकामध्ये, द लिव्स आर फर्स्ट ड्राईड, क्युअर, प्रोसेस बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. ते चहाची पानं वाळवली जातात, त्यांची काळजी घेतली जाते, प्रोसेस केली जातात, मग तो आपल्याला चहा भेटत असतो. कॅमेलिया सिनेन्सिस, इट मीन्स टी, इज अन एव्हरग्रीन प्लांट. कॅमेलिया सिनेन्सिस हे एक सदाहरित वनस्पती आहे. दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल एरियाज. का जी वनस्पती उष्णकटिबंधामध्ये आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये वाढताना आपल्याला दिसते. टी प्लांट रिक्वायर ऍटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर. या वनस्पतीला वार्षिक 100 ते 125 सेंटीमीटर पावसाची गरज असते. म्हणजे जास्त पावसाच्या प्रदेशामध्येच ही वनस्पती येताना आपल्याला दिसते. अँड इट प्रेफर ऍसिडिक सॉइल. Many of the world's best tea estates are located on hill slope at elevation of up to 1500 meters. Elevation means समुद्र सपाटीपासूनची उंची. समुद्र सपाटीपासून 1500 मीटर उंचीवर असलेल्या हिल स्लोप म्हणजे टेकडीच्या डोंगराच्या उतारावर मित्र हे चहाचे मळे, चहाचे इस्टेट आपल्याला दिसून येत आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आसामचा टी किंवा डोंगराळ भागामध्ये जे चहाचे मळे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ठाऊक आहे. इट इज सेड दॅट द टी प्लांट ग्रो स्लोली अँड एक्वायर अ रिचर फ्लेवर ऍट धिस हाईट. असं मानलं जातं की चहा ही वनस्पती हळूहळू वाढते आणि जेव्हा तिची पूर्ण वाढ होते त्यावेळेला एक त्याला रिच अशा स्वरूपाचा फ्लेवर येतो, एक छान अशा स्वरूपाचा स्वाद येतो. वेन द प्लांट मॅच्युअर, ओनली द टॉप 1 to 2 inches ऑफ द प्लांट्स आर पिक्ड. जेव्हा ही प्लांट पूर्णपणे मॅच्युअर होते, पूर्ण वाढ होते, त्यावेळेला 1 ते 2 इंचाचे प्लांटचा जो भाग आहे, 1-2 इंच ते खोडले जातात. These birds and leaves are called flushes. ते जी पानं आहेत, फुलांचा भाग असतो त्याला मित्र फ्लशेस असं म्हटलं जातं. फ्लश आपण कोंब म्हणतो आपल्या भाषेमध्ये, कोंब किंवा ओंबी.
तो जो ओंबीचा भाग असतो, कोंब असतो, तो तोडला जातो. अ न्यू फ्लश अपियर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोईंग सीझन. जेव्हा या वनस्पतीचा चांगला वाढण्याचा सीझन असतो तेव्हा 7 ते 8 दिवसामध्ये यावर नवीन कोंब यायला सुरुवात होतात. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन, द टी प्लांट मे ऍक्च्युअली ग्रो इन अ स्मॉल ट्री. इट इज अ स्मॉल ट्री. छोटी असलेली वनस्पती, खूप उंच वनस्पती वाढत नाही, एक छोटी वनस्पती आहे. बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर प्रून अँड केप्ट ॲट अ हाईट अबाउट 3 feet. दो इट इज अ स्मॉल ट्री, इट हॅज बीन प्रून. ही छोटी वनस्पती आहे, पण तरी सुद्धा सगळ्या चहाच्या मळ्यांमध्ये या वनस्पतीचे प्रून केलं जातं. प्रून मीन्स कट. ही जी वनस्पती आहे ती छाटली जाते, कट केली जाते. अँड केप द हाईट ऑफ अबाउट 3 feet. आणि फक्त 3-1 फुटापर्यंत ही वनस्पती ठेवली जाते. डू यू नो व्हाय? टू एनेबल इझी प्लकिंग द लिव्स. कारण पानं जी आहे ते सहजपणे प्लग करता यावीत, तोडता यावीत, यासाठी त्याची हाईट फक्त 3 फुटांपर्यंत ठेवली जाते. द टी वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. जो चहा मित्र आपण विकत घेतो तो चहा त्याच्या पानांच्या आकारानुसार 3 प्रकारांमध्ये क्लासिफाय केला जातो. आसाम टाइप टी, चायना टी अँड कंबोड टी. आसाम टाइप ऑफ टी दॅट इज कॅरेक्टराइज बाय लार्जेस्ट लिव्स. आसाम पद्धतीचा जो चहा असतो त्याचे मोठी पानं असतात. चायना टाइप दॅट इज कॅरेक्टराइज बाय स्मॉलेस्ट लिव्स. सगळ्यात लहान 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 पानं या चायना टीचे असतात. अँड कंबोड कॅरेक्टराइज बाय लिव्स ऑफ इंटरमिडिएट साईज. इंटरमिडिएट मध्यम आकाराचे पानं याचे असतात. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग रिजन्स इन इंडिया. रिजन हा एक शब्द आपल्यासाठी नवीन आहे. रिजन मीन्स प्रांत, प्रदेश. देर आर 3 डिफरंट अँड डिस्टिंक्ट टी ग्रोईंग रिजन इन इंडिया. भारतामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत आहेत. Each of these regions is famous for the special type of tea it produces. प्रत्येक भागातील चहाचं एक खास वैशिष्ट्य आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे. Which are unique in taste, aroma, strength and flavor. हा प्रत्येक चहा, प्रत्येक भागातला चहा जो आहे तो त्याच्या टेस्ट बाबत, अरोमा, स्ट्रेंथ आणि फ्लेवर बाबतीत वेगवेगळा आहे. फ्लेवर म्हणजे स्वाद, टेस्ट म्हणजे चव, अरोमा म्हणजे सुगंध आणि स्ट्रेंथ म्हणजे त्याच्यापासून भेटणारी स्फूर्ती. या प्रत्येकाच्या बाबतीत चहा हा प्रत्येक भागातला वेगवेगळा आहे. आता ते 3 रिजन्स कोणते आहेत पहा. द 3 रिजन्स आर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. नॉर्थ ईस्टर्न इंडिया म्हणजे उत्तर पूर्वेकडचा भाग. ईशान्य भारतामध्ये असलेला दार्जिलिंगचा प्रदेश हा चहाचा प्रदेश आहे. सेकंड, आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया. नॉर्थ ईस्ट इंडिया आसामचा प्रदेश. अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. आणि दक्षिण भारतामध्ये असलेला निलगिरीचा प्रदेश हा देखील चहासाठी प्रसिद्ध आहे. Most people agree that tea is a refreshing drink. It contains no carbohydrate, fat or proteins. अनेक लोकांचं असं मत आहे की चहा हा आपल्या सगळ्यांना रिफ्रेश करणारं ड्रिंक आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कार्बोहायड्रेट्स किंवा फॅट्स किंवा प्रोटीन हे घटक नसतात. द टी गिव्स अ स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर. चहाला जो विशिष्ट प्रकारचा फ्लेवर असतो. फ्लेवर शब्द आपल्यासाठी ऐकलेला शब्द आहे आपण, पण तरी सुद्धा
लक्षात असलं पाहिजे. फ्लेवर म्हणजे स्वाद. जो विशिष्ट प्रकारचा स्वाद असतो तो चहाला कोठून भेटतो ते तिथे शब्द दिलेला आहे पहा. थेनाइन. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिंग फ्लेवर. चहाला आपला विशिष्ट प्रकारचा स्वाद कोण देत असतं? दॅट इज थेनाइन. ॲज वेल ॲज कॅफिन. कॅफिन, थेनाइन हे घटक चहाला विशिष्ट प्रकारचा चव देतात. विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. आणि त्यामुळे चहाला एक स्टिम्युलेटिंग क्वालिटी येते. स्टिम्युलेट म्हणजे उत्तेजन देणे. स्टिम्युलेट म्हणजे उत्तेजन देणे. यामुळे आपल्या चहाला एक उत्तेजन येत असतं, स्फूर्ती येत असते, असं आपण सगळेजण समजतो. हाऊ अँड व्हेन डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? दॅट इज क्वेश्चन. आपण कधीही विचार केला नाही की चहा प्यायची सुरुवात केव्हा आणि कशी झाली. एक छान इंटरेस्टिंग असलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर पहा काय दिलेलं आहे. An amusing story has come down to us from Chinese legend. Legend, दंतकथा. आपण शब्द लिहूयात. लिजेंड. LEGEND. लिजेंड म्हणजे दंतकथा. चायनीज लिजेंड मधून आपल्याला एक गोष्ट समोर आलेली आहे. एक गमतीदार कथा पुढे आलेली आहे. It is said that Emperor Shennong, who is called the father of Chinese agriculture and medicine, एम्पेरर शेनॉंग की ज्यांना चायनीज शेतीचं आणि औषधांचे पिता समजले जातात, ते ही वॉज ऑन हिज ट्रॅव्हल. ते एकेकाळी प्रवासामध्ये होते. हिज सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्पेरर टू ड्रिंक. एम्पेरर शेनॉंग, सम्राट शेनॉंग यांच्यासाठी त्यांचा नोकर हा पाणी उकळत ठेवलेलं होतं. आणि पाणी उकळत ठेवलेलं असतानाच नेमकं काय होतं पहा. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. त्याच वेळेला जवळपास असलेल्या एका झाडाची पानं वाहत येऊन त्या उकळत असलेल्या पाण्यामध्ये पडली. द वॉटर इमिजिएट चेंज कलर. ताबडतोब त्या पाण्याचा रंग बदलला गेला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्पेरर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ रिझल्टिंग इन्फ्युजन. ते पाणी पिल्यानंतर हा एम्पेरर शेनॉंग हा आश्चर्यचकित झाला की या पाण्याला इतका उत्तम स्वाद कसा आहे, रिच फ्लेवर कसा आहे. आणि त्या पानांची इन्फ्युजन हा मित्र आपल्यासाठी नवीन शब्द आहे, लिहून घेऊयात आपण. इन्फ्युजन म्हणजे अर्क उतरणे. अर्क उतरणे. त्या पानांचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरल्याने ते जे पाणी आहे ते एक रिफ्रेश बनवणार तयार झालं. आणि ते पिल्यानंतर हा एम्पेरर शेनॉंग जो आहे तो आश्चर्यचकित झाला. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट. ह्या अनोळखी माहीत नसलेल्या झाडांमुळे तो एक्साइटेड झाला, उत्तेजित झाला. अँड इट्स अमेझिंग फ्लेवर. त्या पानांपासून भेटलेल्या आश्चर्यकारक स्वादामुळे देखील तो उत्तेजित झाला. ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन शोध. त्याने पुढे त्याचं संशोधन सुरू केलं, शोध सुरू केलं. अँड डिस्कवर आणि शोधून काढलं. त्यांच्या लक्षात आलं टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज अँड कुड ऑल्सो बी यूज ॲज अन अँटीडोट टू सर्टन पॉइझन. त्या वनस्पतीचा, त्या झाडाचा त्यांनी शोध सुरू केला. मित्र, ते झाड म्हणजेच आपलं कॅमेलिया सिनेन्सिस, आपलं चहाचं असलेलं झाड. आणि त्या शोधात त्यांच्या लक्षात आलं इट हॅज मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज. इट हॅज मेनी हिलिंग. हिल म्हणजे बरं करणे, एखादी जखम बरी होणे. आणि रिस्टोरेटिव्ह
हा सुद्धा आपल्यासाठी नवीन शब्द आहे, तो आपण लिहून घेऊयात. रिस्टोरेटिव्ह म्हणजे पुन्हा आरोग्य प्राप्त करून देणार. द टी हॅज हिलिंग अँड रिस्टोरेटिंग प्रॉपर्टीज अँड कुड ऑल्सो बी यूज ॲज अन अँटीडोट टू सर्टन पॉइझन. काही विशिष्ट पॉइझनवर, विषांवर हा अँटीडोट म्हणजे उतारा म्हणूनही उपयोगाला येऊ शकतं. अशा प्रॉपर्टीज, असे गुणधर्म चहामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये एखादी जखम बरी करणे, पुन्हा आपल्याला आरोग्य प्राप्त करून देणं यासारख्या क्वालिटीज आहेत. हे त्या काळामध्ये एम्पेरर शेनॉंग यांच्या लक्षात आलं. अशी एक कथा आहे. नाऊ लेट्स लर्न टू अनादर स्टोरी. आता आपण दुसऱ्या कथेकडे जाऊयात. अनादर लिजेंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम बोधिधर्म. दुसरी एक कथा आहे मित्रो. ती कथा आपल्याला सांगते की त्या काळामध्ये एक बुद्धिस्ट मॉन्क होता. मॉन्क, सेंट. सेंट म्हणजे साधू, संत. एक बुद्धिस्ट असलेला संत की ज्याचं नाव बोधिधर्म होतं. ही वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. असं मानलं जातं की चहाचा पहिल्यांदा ड्रिंक म्हणून वापर करणारा व्यक्ती कोण असेल तर तो हा बोधिधर्म नावाचा साधू. He was keen to find a herb or a medicinal plant which would help him stay awake and alert for a long period of time in prayer and meditation. We know that very well. सेंट म्हणलं, साधू म्हणलं की प्रेयर, मेडिटेशन हा भाग येतोच. तर या साधूला त्याची प्रेयर करताना मेडिटेशन हा सुद्धा एक नवीन शब्द आहे आपल्यासाठी. आपण पाहूया. मेडिटेशनचा मराठीतला अर्थ आहे ध्यानधारणा. ध्यानधारणा. बोधुधर्म नावाच्या या साधूला ध्यानधारणा करताना, प्रार्थना करताना अधिक काळ त्याला जागं राहावं लागायचं. अवेक, जागं राहावं लागायचं, दक्ष राहावं लागायचं. आणि म्हणून तो अशा एका मेडिसिनल प्लांटच्या शोधात होता, अशा एका हर्ब म्हणजे औषधी वनस्पतीच्या शोधात होता की जी त्याला जास्त वेळ जागं ठेवेल, जास्त वेळ त्याला अलर्ट ठेवेल, अशा वनस्पतीच्या शोधात होता. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल, त्याने खूप शोध घेतला, खूप ट्रायल घेतली. अँड ही फाउंड दॅट chewing leaves from the tea shrub acted as stimulant. खूप शोधानंतर त्याच्या लक्षात आलं की या चहाच्या वनस्पतीची पानं चघळल्यानंतर ते स्टिम्युलंट म्हणून काम करतात. स्टिम्युलंटचा अर्थ आपण लिहिलाय उत्तेजन देणे. स्टिम्युलंट म्हणजे उत्तेजना. चहाची पानं चघळल्यानंतर ते उत्तेजक म्हणून काम करतात. हेल्पिंग हिम स्टे अवेक, आणि त्याला जाग राहण्यासाठी सुद्धा मदत करतात. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस्ड टी अमंग द डिसिपल्स इन चायना. हेच ते बोधिधर्म नावाचे साधू की ज्यांनी आपल्या चीन मधील असलेल्या शिष्यांमध्ये ही बातमी पसरवली, त्यांना ती माहिती दिली. डिसिपल्स म्हणजे स्टुडंट, विद्यार्थी किंवा शिष्य. आपल्या शिष्यांना त्यांनी माहिती दिली. इट इज सेड दॅट जापानीज प्रिस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. असंही मानलं जातं का जे जापानीज प्रिस्ट होते, जपान मधले जे पुजारी लोक होते, प्रिस्ट होते, का जे या बौद्ध टीचरच्या हाताखाली चीन मध्ये शिकायला आलेले होते, त्यांनी पुन्हा जपानमध्ये जाताना या चहाची बिया, चहाची पानं आपल्या सोबत घेऊन गेलेले आहे. म्हणजे चहाचा प्रसार चीन पासून जपानकडे झाला. तुर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. असाही उल्लेख आहे की मंगोलियाच्या सीमेवर्ती भागामध्ये तुर्किश व्यापारी जे होते
त्यांनी चहाची देवाणघेवाण चालू केलेली होती. चहासाठी बोली त्यांची लागली जात असायची. इन फॅक्ट स्टोरी गोज दॅट द चायनीज एम्पेरर हुईस्तुंग, वास्तविकता ही कथा अगदी चायनीज एम्पेरर, चायनीज सम्राट जो होता हुईस्तुंग याच्यापर्यंत जाते. हुईस्तुंग वॉज टेकन अप विथ टी दॅट ही सेट अप अ रिसर्च इनटू द बेस्ट टी व्हिस्किंग मेथड. हे हुईस्तुंग नावाचे जे एम्पेरर होते ते इतके सरप्राईज झाले. एक महत्वाची फ्रेज आहे आपल्या पुस्तकामध्ये आलेली, टू टेक अप, हाती घेणे. टू टेक अप म्हणजे हाती घेणे, राबवणे, हाती घेणे किंवा राबवणे. हुईस्तुंग हॅड टेकन अप टी, ह्या हुईस्तुंग नावाच्या सम्राटाने तर संशोधन हाती घेतलेलं होतं. ही सेट अप अ रिसर्च इनटू द बेस्ट टी व्हिस्किंग मेथड अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट इन द कोर्ट. हुईस्तुंग नावाच्या या सम्राटाने चहा बनवण्याची आणि चहा टेस्ट करण्याच्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या असंही म्हटलं जातं. सो टी माइंडेड वॉज ही. टी माइंडेड म्हणजे इतकी चहाची आवड असलेला हा हुईस्तुंग नावाचा राजा होता. तो इतका टी माइंडेड होता की ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ऍक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर, की मंगोलिया या देशाने आपलं पूर्ण साम्राज्य काबीज केलंय हे सुद्धा त्या व्यक्तीला चहाच्या वेडापायी लक्षात आलं नाही. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe and England. अशा पद्धतीने चहा पिण्याची ही सवय जपान, युरोप, इंग्लंडकडे पोहोचली. where it became a fashionable and popular drink among the people. आणि या जपान, इंग्लंड मध्ये, युरोपमध्ये चहा म्हणजे एक फॅशनेबल आणि पॉप्युलर ड्रिंक बनलं. Now, how did tea come to India? That is the question. या लेसनचा राहिलेला भाग मित्र आपण सेकंड व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बारकाईने पाहिला, काळजीपूर्वक पाहिला, त्याबद्दल थँक्स अ लॉट. हॅव अ नाईस डे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला काही सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच.